नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 13. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. श्लोक पहिला आणि दुसरा. श्री भगवानुवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्तज्ज्ञानं मतं मम. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात. अर्जुना, तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. भावार्थ. विश्वरूप बघितल्यानंतर अर्जुन विशेष बोलत नाही. 18 अध्यायांपैकी 12 अध्याय झाले. पुढचे 6 अध्याय भगवंत बोलतात. अर्जुन फक्त 4 श्लोक बोलतो आणि भगवंताचे सांगणे झाल्यावर अर्जुन युद्धाला तयार झाल्यावर योगेश्वराच्या स्तुतीचे 5 श्लोक संजय बोलतो. दोघेही जीवाचा कान करून योगेश्वर सांगतील ते ऐकतात. एकदा खात्री पटली, विश्वास बसला की माणूस अंतर्मुख होतो. ऐकतो जास्त आणि बोलतो कमी. पाचामुखी परमेश्वर. बोलावे कमी, ऐकावे जास्त. त्रास कमी होतो. 12व्या अध्यायात सगुण उपासनेची महती सांगितली. या अध्यायात निर्गुण स्वरूपाचे वर्णन आहे. शरीर क्षेत्र आणि आत्मा क्षेत्रज्ञ मानले आहे. क्षेत्र म्हणजे जमीन, शेत किंवा भूभाग. या अध्यायात हा शब्द शरीरासाठी वापरला आहे. हे क्षेत्र 5 महाभूते मिळून बनते. मनुष्याला कर्म करण्यासाठी देह दिला जातो. तो देह म्हणजे क्षेत्र. त्यात जीवात्मा वास करतो, विविध भोग आणि उपभोग घेतो. जसे जमिनीला पाणी आणि उजेड मिळाले की बी उगवते, तसे देहात संचित रूपी बीज अनुकूल परिस्थिती मिळाली की फळते. क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. हा परमात्म्याचा अंश आहे. त्याच्यावर संचितानुसार बंधने असतात जी सोडवण्यासाठी जन्म घेतो. संचितातून बंधमुक्त होण्यासाठी मनुष्य जन्म उत्तम मानला आहे. मनुष्य जन्मात आल्यावर या गोष्टीचे स्मरण राहत नसले तरी पूर्वसंस्कार पुसले जात नाहीत. क्षेत्रांचे रक्षण करणारा, साक्षी भावाने बघणारा म्हणून त्याला क्षेत्रपाल असेही संबोधले जाते. जो स्वतः काहीच करत नाही तरीही तो असतो म्हणून शरीराचे व्यवहार चालतात. आत्मा म्हणजे शेतकरी आणि देह म्हणजे शेत. संचितानुसार भोग प्राप्त होतात. आत्मा म्हणजे पुरुष आणि देह म्हणजे प्रकृती. आत्म्याच्या प्रेरणेने प्रकृती कार्य करते. श्लोक 3 आणि 4. तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. शब्दार्थ. ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच, ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेद मंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या
युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. भावार्थ: मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. जीव सृष्टीकडे चौकस नजरेने पाहून त्याने अनेक गोष्टी शोधून काढल्या. घटनांचा मागोवा घेऊन त्यामागची कारणे शोधली. जन्म मृत्यूचे रहस्य शोधले आणि त्याला आत्मरूपी शक्तीचा शोध लागला. आज सगळे सहजपणे उपलब्ध आहे. प्राचीन काळी माणसाला किती प्रयास पडले असतील याचा विचार केला तर मती कुंठित होते. संगणकाचा शोध लागायच्या आधी काही लिहिले आणि त्या चुका झाल्या तर ते परत लिहावे लागत असे. वाहनांचा शोध लागण्यापूर्वी पायी फिरावे लागत असे. फोन नव्हते तेव्हा पत्र येईल किंवा भेट होईल तेव्हा खुशाली कळत असे. आपण पूर्वजांच्या कष्टांची फळे उपभोगत आहोत. ही प्रगती थक्क करणारी आहे. अक्षरे कशी ठरवली असतील, भाषा कशी बनली असेल, ऊन पाऊस कसे सोसले असतील, मृत्यूचे कोडे कसे सोडवले असेल. ऋषी आपले पूर्वज वंदनीय आहेत. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता या तिन्ही ग्रंथांना वेदांताची प्रस्थाने म्हणतात. प्रस्थान म्हणजे उगमस्थान. बादरायण ऋषींनी हे आणि वेदव्यास भिन्न व्यक्ती आहेत. विविध उपनिषद वचनांची मीमांसा करून त्यांची एकवाक्यता दाखवून देण्यासाठी व उपनिषदांचा सारांश सांगण्यासाठी जी सूत्रे रचली त्यास ब्रह्मसूत्रे म्हणतात. त्यामधील मुख्य विषय ब्रह्म आहे. ब्रह्मसूत्रास बादरायण सूत्रे, वेदांत सूत्रे, उत्तर मीमांसा सूत्रे, शारीरक सूत्रे अशी दुसरीही नावे आहेत. शारीरक म्हणजे शरीरात राहणारा आत्मा. ब्रह्मसूत्रांवर अनेक व्याख्या, यावरून व्याख्यान हा शब्द तयार झाला. भाष्ये, टीका म्हणजे अर्थ निरूपण आणि वृत्ती आहेत. उपलब्ध व्याख्यात शंकराचार्य 788 ते 820 यांचे भाष्य सर्वात जुने आहे. सर्व ब्रह्मसूत्रकारांचा मिळून तात्विक विचार असा की जगाची धारणा ब्रह्माकडून होते आणि त्याचा लयही ब्रह्मातच होतो. जीव ज्ञान स्वरूप असून तो ब्रह्माचा अंश आहे. ब्रह्मसूत्रात जसा ब्रह्माचा विचार आहे तसा आत्म्याचाही आहे आणि त्या दोघांच्या संबंधाचाही आहे. जगाची उत्पत्ती दुसऱ्या कोणाच्याही सहाय्या वाचून आनंदमय चेतन ब्रह्मापासून होते, अचेतन प्रकृतीपासून नाही. हे या अध्यायात भगवंतांनी थोडक्यात समजावून सांगितले आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.